विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीवर मोठी नामुष्की। तब्बल 8 जागी मवियाच्या अधिकृत उमेदवारांची माघार, तर 5 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड, 12 जागी थेट लढत। रायगडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, चक्क नितेश राणेंसोबत येत अर्ज मागे घेणाऱ्या बाळा मानेंची ठाकरेंकडनं हकालपट्टी, तर राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड होऊनही महायुतीतली धुसफूस कायम। नाशिकमध्ये गीते बंधूंच्या बंडखोरीमुळे हाय व्होल्टेज ड्रामा, गणेश गीतेंची माघार, मात्र शेवटपर्यंत झुंजवत ठेवूनही गोपाळ गीतेंची माघार नाही, शिंदेंच्या नरेंद्र दराडेंचा मार्ग बिकट। चंद्रपुरात भाजपचे अरुण लाखानी यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, तर माघारीनंतर काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवालांचा स्वपक्षीयांवरतीच हल्लाबोल, पक्षातल्या नेत्यांनीच पैसे वाटल्याचा आरोप। मान्सूनचा प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये मान्सून पोहोचला, पुढच्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्राचा काही भाग व्यापण्याची शक्यता, दरवर्षीपेक्षा 3 दिवस उशिरानं एंट्री। बिहारच्या मुझफ्फरनगरमध्ये हॉस्पिटलचं आयसीयू आगीच्या भक्ष्यस्थानी, 15 जणांचा होरपळून मृत्यू, इतर रुग्णांना दुसरीकडे हलवलं, आगीचं कारण मात्र अस्पष्ट। देशात मोठी आर्थिक सुनामी येणार, 1 वर्षानंतर मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत, विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं मोठं भाकीत, देशाची व्यवस्था कोलमडल्याचाही आरोप। इस्रायल आणि लेबनॉनमधल्या शस्त्रसंधीमुळे पश्चिम आशियात शांततेची आशा बळावली, इराणसोबत चर्चेत प्रगतीचे ट्रम्प यांचे संकेत, तर सैन्य माघारीबाबतचा ठराव अमेरिकेच्या संसदेत मंजूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।